आज आपण एक सत्कार इथं करतो आहे आणि तो सत्कार आहे की तुमच्या समोर जी उभी आहे नम्रता दाभाडेचा। नम्रताबद्दल मी एक 2 मिनिटात तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन देतो, मग तिचा आपण काय करू, सत्कार करू, ती तुमच्याशी सुद्धा बोलेल। नम्रता ही मला वाटतं मागच्या वर्षीच्या बॅचची स्टुडंट आहे आणि कंटिन्यू न चुकता तिने व्यवस्थित बॅच कंप्लीट केली। नुसती बॅच कंप्लीट केली नाही तर जे सांगितलं ते सगळं तिने व्यवस्थित काय केलं, फॉलो केलं आणि आज तिच्या हातात तिचा रिझल्ट आहे। मला वाटतं मार्चला एक्झाम तिने दिली होती, त्याच्याबद्दल ती बोलेल पुढे समजा। आणि मी शिकवताना मला असं वाटतं, मी नेहमी तुम्हालाही सांगितलं होतं, मी प्रत्येक बॅचला सांगत असतो की बघा, बनण्यात मजा वेगळी आहे, ही बनल्यानंतरच कळते कशी, ती नम्रता सांगणार आहे। कारण जेव्हापासनं तिचं सिलेक्शन झालं आहे, मैं हमेशा कहता हूँ कि जब आपका सिलेक्शन होगा, जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल का नाही, तेव्हा तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही, लोक तुमच्याकडे आपोआप येतील। आपको कहीं जाने की जरूरत नहीं है। आणि मला वाटतं त्याच्यापेक्षा मी जे सांगतो याच्यापेक्षा वेगळं काही नम्रता होत असेल असं मला काही वाटत नाही आहे ना। म्हणजे कंटिन्यू तुमच्याकडे इतक्या लोकांचे फोन त्याच्यानंतर भेटायला येत असतात, कारण या वयात इतक्या कमी एजमध्ये असिस्टंट मॅनेजर सारख्या पोस्टवर आपलं सिलेक्शन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे। याच्यासाठी मेहनतच लागते, प्रामाणिकता लागते, जी नम्रतामध्ये होती। पण दुर्दैवानं म्हणा, तिच्यासोबत राहणारी तिची एक क्लोज फ्रेंड, सोबत यायच्या सोबत जायच्या प्रेरणा है ना, हिचं काही सिलेक्शन होऊ शकलं नाही, काही कारणाने कुठेतरी कमी पडलो असेल, पण हरकत नाही ना, आता नाही झालं म्हणून पुढे होणार नाही अशातला काही भाग नाही। तर अशी ही नम्रता, आता याच्याबद्दल फार मी सांगणं काही बरोबर नाही, अनेकदा मी तिला रागवलोय। मी तुम्हालाही सांगतो की हे बघा, माझं जे रागवणं आहे ना, ते फक्त क्लास सुरू असण्या त्या वेळेपुरतंच असतं। म्हणजे मान लीजिए सवेरे 7 बजे क्लास है तो 12 बजे तक मैं जो भी कहूँगा वो सिर्फ आपके लिए होता है। त्याच्या मागे माझा काही उद्देश नसतो असा वेगळा की बाबा तुम्हाला रागवायचं मग टार्गेट असं काही नाही। हां, माझं टार्गेट एक मात्र आहे की तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे। त्यामुळे ते जे माझं रागवणं आहे त्याला फार असं काय म्हणतात ना, त्याला मनावर न घेता, याचा अर्थ मनावरच घ्यायचं नाही असंही होत नाही आहे ना, पण त्याला असं समजून त्याला हे करायचं की बाबा सर आपल्यासाठी बोलतायत, आपल्यासाठीच हे सगळं करतायत आहे ना। तर अशी ही नम्रताचा सत्कार आपण आधी करूयात आणि मग ती तुमच्याशी बोलेल, ठीक आहे। नम्रताचं सिलेक्शन हे ॲक्सिस बँकेमध्ये झालेलं आहे। फायनल सिलेक्शन 30 तारखेला ती आता जाते आहे ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून तिचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे। सत्कार करूयात आता आपण। पीछे भी आना चाहिए, चलेगा। बोला, ठेव आणि ठेव माईक। बस आता खरं तर सरांनी खूप मोटिवेट केलेलं आहे। सर रागवायचे पण त्यामागे खूप काही कारणं असायचे। आज त्या कारणामुळे आज मी इथे पोहोचले। होमवर्क व्यवस्थित केलं पाहिजे आणि लास्टला मॉक टेस्ट व्यवस्थित दिला पाहिजे। खरं तर होमवर्कमध्ये जे येतं तेच आपल्याला लास्ट एक्झामला येत असतं, त्यामुळे होमवर्कवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा। सर जे शिकवतात त्यापैकी दुसरं काहीच येत नाही, जे सर शिकवतात तेच येतं। आणि आज खरं तर सरांमुळेच इथे, सरांनी रागवलं असेल त्याचं काही, आज मला आनंद होतोय, सरांनी मला रागवलं म्हणून मी आज इथे पोहोचले। तुम्ही सगळे पण चांगला अभ्यास करा, सगळेजण यशस्वी व्हा। जोरदार टाळ्या वाजवा।